नमस्कार. धनुराशी परिवार. काही प्रतीक्षा अशा असतात ज्या दिवसांची नसतात, तर त्या आपल्या मनाची परीक्षा घेत असतात. एखाद्या फोनची वाट पाहणे, एखाद्या व्यक्तीच्या निर्णयाची अपेक्षा करणे, अडकलेल्या पैशांची आशा ठेवणे किंवा एखाद्या कामाच्या उत्तराची प्रतीक्षा करणे किंवा मनापासून पाहिलेलं एखादं स्वप्न पूर्ण होण्याची आतुरता असणे. तुम्ही कदाचित बाहेरून शांत असाल, पण मनात एकच प्रश्न वारंवार येत असेल, माझी वाट पाहण्याची वेळ कधी संपणार? धनुराशींच्या लोकांनो, आजचा हा संदेश याच प्रतीक्षेशी जोडलेला आहे. कारण ज्या गोष्टींसाठी तुम्ही बराच काळ मनात आशा ठेवली आहे, त्या दिशेने आता हालचाल सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत येण्याआधी एक छोटासा संकेत तुमच्या आयुष्यात दिसू शकतो. तो संकेत अगदी साधा असेल, कदाचित तुम्ही त्याकडे दुर्लक्षही कराल, पण तोच संकेत पुढे घडणाऱ्या महत्त्वाच्या बदलांची सुरुवात असू शकतो. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण आज आपण फक्त काय घडणार आहे ते पाहणार नाही, तर तो संकेत कसा ओळखायचा, कोणत्या क्षेत्रातून बदलांची सुरुवात होऊ शकते आणि तुमच्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हेही आपण पाहणार आहोत. आणि धनुराशींच्या ज्या बांधवांना वाटतं की त्यांची प्रार्थना कुठेतरी ऐकली जात आहे, त्यांनी मनापासून टाईप करा, श्री स्वामी समर्थ. धनुराशींच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या एक अशी गोष्ट असू शकते जिच्याबद्दल तुम्ही वारंवार विचार करत आहात. तुम्ही तिच्यासाठी प्रयत्न केले असतील, अनेक वेळा आशा ठेवली असेल आणि काही वेळा निराशही झाला असेल. कदाचित एखाद्या कामाचं उत्तर अजून मिळालेलं नाही, एखाद्या व्यक्तीने दिलेला शब्द पूर्ण केलेला नाही, किंवा आर्थिक बाबतीत एखादी रक्कम अडकलेली आहे, पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्याची शक्यता आहे. जे काम बराच काळ स्थिर होतं त्यात अचानक हालचाल दिसू शकते. एखादा फोन येऊ शकतो, एखादा मेसेज मिळू शकतो, किंवा एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क करू शकते. सुरुवातीला ही छोटी घटना वाटेल, पण तिच्या मागे मोठा बदल दडलेला असू शकतो. या काळात धनुराशींच्या लोकांनी विशेष लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे अचानक मिळणारे संकेत. उदाहरणार्थ, एखाद्या विषयाचा उल्लेख तुम्ही अनेक दिवसांनी अचानक कुणाच्या तोंडून ऐकू शकता. ज्या व्यक्तींशी संपर्क तुटला होता तिचं नाव पुन्हा समोर येऊ शकतं. एखाद्या जुन्या कामाबद्दल पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते, किंवा तुम्ही सोडून दिलेल्या संधीशी संबंधित माहिती मिळू शकते. हा संकेत म्हणजे भविष्य निश्चित आहे असा दावा नाही, पण तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट पुन्हा सक्रिय होत असल्याचा संकेत म्हणून तुम्ही त्याकडे पाहू शकता. त्यामुळे छोट्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या परिस्थितीला शांतपणे समजून घ्या. धनुराशींच्या काही लोकांसाठी हा बदल करिअरच्या क्षेत्रातून येऊ शकतो. एखाद्या नोकरीसाठी तुम्ही पूर्वी प्रयत्न केला असेल, मुलाखत दिली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीने काम देण्याचं आश्वासन दिलं असेल, नंतर काही कारणांमुळे ती गोष्ट थांबली असेल. आता त्याच क्षेत्रातून पुन्हा संधी मिळू शकते. कदाचित पूर्वी तुम्ही जिथे तुम्हाला नकार मिळाला होता तिथेच दुसऱ्या स्वरूपात संधी उभी राहू शकते. त्यामुळे एकदा झालं नाही म्हणजे पुन्हा होणार नाही असा विचार करू नका. परिस्थिती बदलण्यासाठी कधीकधी फक्त योग्य वेळेची गरज असते. काही धनुराशींच्या लोकांची प्रतीक्षा आर्थिक बाबतीत असू शकते. एखादे पैसे परत मिळणे, एखादं पेमेंट येणे, व्यवसायातील अडकलेला व्यवहार पूर्ण होणे, किंवा बराच काळ थांबलेली आर्थिक प्रक्रिया पुढे जाणे, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे. पैशांशी संबंधित कोणतीही बातमी आली म्हणून लगेच आनंदात निर्णय घेऊ नका. कागदपत्रे, व्यवहार आणि समोरच्या व्यक्तीची माहिती व्यवस्थित तपासा. चांगली संधी आली तरी शहाणपणाने पाऊल टाकणं हे धनुराशींसाठी अधिक फायदेशीर ठरेल. धनुराशींच्या जातकांनो, इथपर्यंत तुम्हाला वाटत असेल की हा बदल नेमका कधी सुरू होणार, तर पुढचा भाग हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू नक्की पहा, कारण तुमच्यासाठी येणारी गोष्ट थेट मोठ्या रूपात समोर येण्याआधी एक छोटासा पण स्पष्ट संकेत देऊ शकते. तो संकेत तुमच्या लक्षात आला तर पुढे काय घडतंय याचा अंदाज तुम्हाला आधीच येऊ शकतो. त्यामुळे पुढे व्हिडिओ स्किप न करता मनापासून ऐका. धनुराशींच्या लोकांनो, आता तो सर्वात महत्त्वाचा संकेत कोणत्या स्वरूपात दिसू शकतो हे आता आपण समजून घेऊया. एखाद्या गोष्टीची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत असाल आणि अचानक त्याच विषयांशी संबंधित एखादी छोटी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली, तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या व्यक्तीचा
अनपेक्षित फोन, जुन्या संपर्कातून आलेला मेसेज, थांबलेल्या कामाबद्दल मिळालेली माहिती आणि अचानक समोर आलेली नवीन संधी हा त्यापैकी एक संकेत असू शकतो. मात्र प्रत्येक योगायोगाला भविष्यवाणी समजू नका. त्या घटनेनंतर परिस्थिती प्रत्यक्षात कशी पुढे जाते हे पाहणं हे अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी या काळात संयम आणि जागरूकता दोन्ही आवश्यक आहेत. राशीच्या बांधवांनो, ज्या गोष्टींची तुम्ही मनापासून वाट पाहत आहात ती जर पुन्हा तुमच्या समोर आली तर यावेळी स्वतःला कमी समजू नका. पूर्वी अपयश आलं असेल, कोणीतरी तुम्हाला नकार दिला असेल किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात गेली असेल तर त्याच अनुभवामुळे आता तुम्ही अधिक तयार आहात. कदाचित यावेळी तुम्हाला तीच संधी वेगळ्या रूपात मिळेल. त्यामुळे संकेत दिसला की घाई करण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घ्या आणि योग्य संधी ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण कधीकधी आपण ज्याची वाट पाहत असतो ते अगदी त्याच स्वरूपात येत नाही तर ते त्याहून चांगल्या मार्गाने आपल्या आयुष्यात प्रवेश करतो. धनुराशींच्या लोकांना काही जणांसाठी तुम्ही ज्या व्यक्तीकडून एखाद्या उत्तराची किंवा निर्णयांची वाट पाहत आहात त्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होऊ शकतो. हा संपर्क अगदी साधा असेल पण त्यातून पुढची चर्चा सुरू होऊ शकते. मात्र जुन्या भावना पुन्हा जाग्या झाल्या म्हणून लगेच कोणताही निर्णय घेऊ नका. समोरची व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती प्रत्यक्षात काय करते ते पहा. कारण यावेळी तुमच्यासाठी भावनेपेक्षा स्पष्टता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. काही धनुराशींच्या लोकांची प्रतीक्षा एखाद्या स्वप्नांशी संबंधित असू शकते. तुम्हाला स्वतःचं एखादं काम सुरू करायचं असेल, नवीन व्यवसायाचा विचार करायचा असेल, घर बदलायचं असेल किंवा आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा असेल. आत्तापर्यंत परिस्थिती साथ देत नव्हती पण आता एखादी व्यक्ती, एखादी माहिती किंवा एखादी छोटीशी संधी तुमच्यासाठी मार्ग खुला करू शकते. सुरुवातीला ती संधी लहान वाटली तरी तिचा पुढचा परिणाम हा मात्र मोठा असू शकतो. म्हणून नवीन पर्याय समोर आला तर त्याचा नीट विचार करा आणि केवळ भीतीमुळे तो नाकारू नका. धनुराशींच्या लोकांनो, तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. तुम्ही एखाद्या गोष्टींची खूप दिवसांपासून वाट पाहत असाल तर मनात अधीरता निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येक गोष्ट आपल्या ठरलेल्या वेळेवरच घडते. त्यामुळे वारंवार त्याच विचारात अडकून राहण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहिलात तर योग्य संधी तुमच्यासमोर आली तेव्हा ती ओळखण्याची मानसिक तयारी तुमच्याकडे असेल. कधीकधी प्रतीक्षा संपण्याआधीच आपल्यामध्ये आवश्यक बदल घडून आलेला असतो. आणि आता धनुराशींच्या लोकांना या संपूर्ण संकेताचा सर्वात सुंदर भाग असा आहे की तुमची प्रतीक्षा फक्त एखादी गोष्ट मिळवण्यासाठी नसून तुमच्यासाठी योग्य दिशा मिळवण्यासाठी असू शकते. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ती मिळाली तर आनंद होईलच, पण त्यासोबत तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीवही होईल. म्हणून पुढील काळात एखादा अनपेक्षित फोन, मेसेज, भेट, संधी किंवा जुन्या विषयांची अचानक चर्चा झाली तर त्याकडे शांतपणे लक्ष द्या. कदाचित तुम्ही ज्याची वाट पाहत आहात त्यांच्या दारावरची पहिली हलकी चाहूल तिथेच असेल. धनुराशींच्या लोकांनो, पण इथेच थांबू नका. कारण पुढे आपण पाहणार आहोत की तुमच्या प्रतीक्षेचा शेवट नेमका कोणत्या प्रकारच्या बदलाने होऊ शकतो आणि हा काळ तुमच्यासाठी कोणता महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे. त्यामुळे जर हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून नक्की ऐका आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धनुराशीच्या बांधवांनो, तुमच्यासाठी या संपूर्ण संदेशाचा सार असा आहे की प्रत्येक प्रतीक्षा व्यर्थ नसते. कधीकधी उशीर होतो कारण परिस्थिती अजून पूर्ण तयार झालेली नसते. पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा एखादा छोटासा फोन, एक मेसेज, एक भेट किंवा एखादी संधी संपूर्ण परिस्थिती बदलण्याची सुरुवात ठरू शकते. म्हणून पुढील काळात तुमच्यासमोर एखादा अनपेक्षित संकेत आला तर त्याकडे शांतपणे पहा. त्यामागे प्रत्यक्षात काय घडतंय हे समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली तर नम्रता ठेवा आणि अजून वेळ लागला तर आशा सोडू नका. कारण तुमची किंमत एखादी गोष्ट किती लवकर मिळाली यावर ठरत नाही तर तुमचा प्रवास, तुमचा मेहनत आणि कठीण काळ टिकून राहण्याची तुमची क्षमता यावर तुमची ताकद ठरते. धनुराशींच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आजच्या या संदेशातून एक गोष्ट मनात ठेवा. ज्या गोष्टींची तुम्ही मनापासून वाट पाहत आहात तिच्यासाठी आशा ठेवा. स्वतःचं वर्तमान थांबवून ठेवू नका. एखादा संकेत मिळाला, एखादी संधी समोर आली
किंवा एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या संपर्कात आली तर शांतपणे परिस्थिती समजून घ्या. प्रत्येक गोष्ट लगेच स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची गरज नाही. योग्य वेळ, योग्य माहिती आणि योग्य निर्णय या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या कीच पुढचं पाऊल उचला. कदाचित तुमची प्रतीक्षा ज्या क्षणी संपेल त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की या संपूर्ण काळाने तुम्हाला आतून किती मजबूत बनवलं आहे. जर तुमच्या आयुष्यातही अशी एखादी गोष्ट असेल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात तर कमेंट्समध्ये मनापासून टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू दे आणि तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि सकारात्मक बदल येऊ दे, हीच स्वामी चरणी प्रार्थना. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, धनुराशीच्या आपल्या प्रिय व्यक्तीला शेअर करा आणि अशाच सकारात्मक राशी संदेशांसाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि मनापासून स्वामींचं स्मरण करत राहा. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढील नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये.